वेलकम टू सीसॉ किचन. आणि आज आपण बनवणार आहोत पावभाजी विदाऊट फ्लावरची. मी बऱ्याच वेळा विदाऊट फ्लावरची पावभाजी बनवलेली आहे. एकदम मस्त आणि टेस्टी लागते. असं काहीही जाणवत नाही की यामध्ये फ्लावर नाही. तर मुलीची फरमाईश होती आज पावभाजी बनवायची, पण मी सांगितलं तिला की पावभाजीसोबत पाव मिळणार नाही, पराठा किंवा कुलचा वगैरे बनवून देईल. तर म्हटली ठीक आहे, कारण मुलांच्या हेल्थसाठी पावभाजीची भाजी तर चांगली आहे पण पाव नाही. तर त्यामुळे तेल छान तापलेलं आहे, त्यामध्ये जिरं आणि ओबडधोबड वाटलेलं आलं लसूण घातलेलं आहे, कांदा घातलेला आहे. हे सर्व व्यवस्थित परतून घेऊया. आणि आता यामध्ये मी लाल तिखट घातलेला आहे, थोडीशी हळद घातलेली आहे आणि पावभाजी मसाला घातलेला आहे. आणि यामध्ये आता वाटाणे घातलेले आहेत. वाटाणे शिजवून वगैरे काही घेतलेले नाही. मैद्याचे पदार्थ लहान मुलं असो किंवा आपण मोठे, अजिबात कुणासाठी मैद्याचे पदार्थ चांगले नाही. तर शक्य होईल तेवढं मी अवॉइड करते. जेव्हा केव्हा पावभाजी बनवेल तर जर 4-5 वेळा पावभाजी झाली तर एखाद्या वेळेस मी पाव आणते आणि बाकीच्या वेळेस मी पराठा किंवा कुलचाच बनवते. कोथिंबीर घातलेली आहे, शिमला मिरची एक घेतलेली आहे आणि टोमॅटो. सर्व व्यवस्थित परतून घेऊयात. आणि आता यामध्ये घातलेलं आहे थोडंसं पाणी, म्हणजे ह्या भाज्या सर्व शिजतील. आणि चवीनुसार मीठ. त्याला झाकण ठेवूयात आणि भाज्या व्यवस्थित शिजवून घेऊयात. अजून एकदा चेक केलेला आहे मी. आणि आता मॅशरच्या साहाय्याने आपण थोडंसं प्रेस करून घेऊयात. तर भाज्या एवढ्या पण शिजलेल्या नाही आहेत, तर अजून मी थोडंसं झाकून ठेवते. आणि बघू शकता आता व्यवस्थित भाज्या शिजलेल्या आहेत. तर आता छान मॅश होत आहेत. तर आता बॉईल केलेला बटाटा घालणार आहोत. तर आज मी सकाळी बटाट्याची भाजी बनवण्यासाठी बटाटा बॉईल केला होता आणि अचानक प्लॅन कॅन्सल झाला. तर बटाट्याच्या भाजीमध्येही बटाटा, वाटाणा, कांदा, टोमॅटो, आलं लसूण हे सगळं ॲड होणारच होतं. तर म्हटलं चला शिमला मिरची ॲड करून पावभाजीही तयार होईल आणि मुलीची फरमाईशही. तर आजची डेली कुकिंगमधली ही आपली जुगाडू पावभाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. जसं की काही नॉर्मल भाज्यांना वेळ लागतो तेवढाच वेळ पावभाजीसाठी लागला मला. असं काही जास्त खूप वेळ लागलेला नाही आहे. आता यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि याला आता थोडंसं आपण शिजवूयात. अजून तसं बऱ्यापैकी मॅश झालेलं आहे, पण थोडंसं अजून शिजवूयात म्हणजे पावभाजीला टेक्स्चरही छान येईल. आणि आता मी अजून थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे त्यामध्ये. तर बघू शकता पावभाजी एकदम मस्त झालेली आहे. ही आपली डेली कुकिंगची रेसिपी आहे. तर यामध्ये मी 1 चमचा तूप ॲड करणार आहे. तुम्ही याऐवजी बटरही ॲड करू शकता किंवा नाही केलं तरीही चालेल. आणि पावभाजीवरती किसून चीज घातलेला आहे, कांदा, लिंबू आणि गव्हाचा कुलचा बनवलेला आहे मस्तपैकी. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.